नेहमीप्रमाणे दिवसाची सकाळ केली आपल्या जिममध्ये जाऊन. मस्तपैकी जिममध्ये वर्कआउट चालू करणार तर पाहिलं जिममध्ये कोणच नव्हतं, कारण की आज शनिवार होता. मस्त मोकळा डाकळा होणार होता वर्कआउट. वर्कआउट करून निघालो पुरंदरला, वेररोळी या गावामध्ये. NSSचा कॅम्प न्यायचा, त्यासाठी सर पण होते सोबत, वैष्णवी आणि मी होतो. आता चाललो आहे मस्तपैकी इकडं पुरंदरच्या दिशेने चाललो आहे आम्ही. खूप भारी मस्त नजारा होता. टर्न होते, घाट होतं म्हणजे ॲक्च्युली हा. तर त्या घाटाने गेलो मग वरती. वैष्णवी आणि मी आणि सर होते. सर एकटेच होते. आलो ग्रामपंचायतीमध्ये, गुरोळीमध्ये. ग्रामपंचायतची बॉडी खरंच खूप ॲक्टिव्ह आहे ह्या गावाची. त्यानंतर ही शाळा आहे तिथली, म्हणजे अंगणवाडी 1ली ते 4थी, आणि हे माध्यमिक विद्यालय आहे. त्याच्यामध्ये 10वीपर्यंत शाळा आहे. तिथले एक म्हणजे कार्यकर्ते आले, त्यांनी लगेच आम्हाला गाव फिरायला नेलं, कारण की कॅम्प रिलेटेड आम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत गावातले ते पाहायचे होते. तिथं गेलो तर हे महादेवाचं मंदिर आहे, तर तिथनं सर्वे केला. त्यानंतर मग आलो इकडं. इकडे एक दुसरं मंदिर आहे, आणि त्यांनी इथं म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत, आणि ते जगवायचं काम करतायत ते, जेणेकरून पाणी साठेल म्हणून भविष्यात. मग आलो कॅम्पमध्ये. आम्हाला राहण्यासाठी हा बंगला देणार होते ते, तो पण पाहिला. त्यानंतर आलो येता येता मस्त अंजिराची एक बाग पाहिली, तिथनं अंजीर पण विकत घेतले. खूप छान अंजीर आहेत. पुरंदरला जास्त करून अंजीरच आहेत तसं बघायला गेलं तर, शेतीचं साधन म्हणजे. खूप मस्त होते. त्यानंतर परत निघालो परतीच्या प्रवासाला. लवकरात लवकर जायचं होतं, कारण की 5 वाजले होते, आणि खूप दमलो पण होतो. गाडी चालवून दगदग झाली होती खूप. भूक लागली होती. आता सर म्हणले होते चला, तितक्यात हॉटेल दिसलं. मस्तपैकी जेवण करायला बसलो. जेवण वगैरे केलो आणि आवरून निघालो परत. भेटू आता नंतर परत पण पुढच्या ब्लॉगमध्ये.